नमस्कार. मी वसंत लिमये. पावसाळी पर्यटन आणि सुरक्षितता. मित्र, या भीषण स्थानबद्धतेत आपण सारेच अस्वस्थ होतो. पाऊस, निसर्गाच्या ऋतुचक्रातील सर्वात सुंदर स्वप्न म्हणजे पाऊस. सह्याद्रीतील सगळ्यात रमणीय ऋतू कुठला असा प्रश्न समोर येताच थोडा वेळ देखील विचार न करता माझं उत्तर असेल पर्जन्य ऋतू. ज्येष्ठ वैशाखाच्या वणव्यानंतर आपण सारे चातकासारखी वाट पाहत असतो ती पहिल्या पावसाची आणि उन्हाच्या काहिलीत तडफडणाऱ्या मनाला चिंब करणाऱ्या आषाढ सरींची. गर्द हिरव्या रंगाचा शालू परिधान केलेल्या डोंगर रांगा, खळाळत वाहणारे निर्झर आणि नद्या, कडे कपाऱ्यांवरून फेसाळत कोसळणारे प्रचंड प्रपात, साऱ्या निसर्गाचा जादुई कायापालट होऊन जातो. घुसमडून टाकणाऱ्या शहरी धकाधकीपासून लांब कुठेतरी एकटे किंवा मित्रपरिवाराबरोबर जाण्याचे बेत सगळेच आखू लागतात. गेल्या काही वर्षात लोकप्रिय पर्यटन स्थळांवर गर्दीच्या कोलाहलाला कंटाळून लोक जंगलात, अनवट वाटांवर फिरू लागले आहेत. पावसाळी पर्यटन आणि साहसी पर्यटन यातील पुसट रेषा कधीच पुसली गेली आहे. पावसाळ्यात अशा नयनरम्य ठिकाणी मद्यपींचा हैदोस, घाणीचं आणि कचऱ्याचं साम्राज्य आणि अराजकता आढळून येते. याबरोबरच सुरक्षिततेचं भान सुटून अपघातांचं प्रमाण भयानक वाढलं आहे. या गोष्टी अशा थराला गेल्या आहेत की कायदा आणि सुव्यवस्था ही सरकारची एक डोकेदुखी झाली आहे. प्रसिद्ध पर्यटन स्थळं लोकांच्या वावरासाठी बंद करावी लागत आहेत. अनिर्बंध गर्दीमुळे पर्यटनातला निखळ आनंदच हरवला आहे. मित्रो, सध्याच्या परिस्थितीत लॉकडाऊन हळूहळू शिथिल होत जाणार आहे. निसर्गात जाण्याची उर्मी उसळून वर येणार आहे. पण म्हणूनच म्हणावंसं वाटतं, दिवस वैऱ्याचे आहेत, जागे व्हा. महा ॲडव्हेंचर काउन्सिल म्हणजेच मॅकनं नुकत्याच निसर्गप्रेमी, साहसप्रेमी आणि अशांसाठी उपक्रम आयोजित करणाऱ्या आयोजकांसाठी कोविड पश्चात सुरक्षिततेसाठी पाळावयाच्या मार्गदर्शक सूचना या मॅकच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केल्या आहेत. याशिवाय साहसी उपक्रमांच्या आयोजकांसाठी सुरक्षा नियमावली मॅकच्या वेबसाईटवर सुमारे वर्षभरापूर्वीपासूनच उपलब्ध आहे. पावसाळी साहसी पर्यटनाचं आयोजन करताना आयोजक म्हणून आणि त्यात सहभागी होताना एक पर्यटक म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून, स्थानिकांच्या आणि निसर्गाच्या नजरेतून आपण काय करायला हवं हे समजून घेणं आवश्यक आहे. आजच्या कार्यक्रमात जनरल गाईडलाईन्स या विषयाची ओळख आणि पावसाळ्यातील एकदिवसीय ट्रेक संदर्भात आपण माहिती करून घेणार आहोत. सेफ्टी की पाठशाला या मालिकेतील 5व्या भागात महेश केंदुरकर व मिलिंद भिडे हे या क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून, तर मॅकचे एक संचालक शंतनू पंडित भाग घेणार आहेत. मित्रो, बहारदार निसर्ग आपली वाट पाहतोय. करोना काळातील बंधनं शिथिल होत असताना आपण सारेच खूप काळजी घेऊया, सुरक्षित राहूया. धन्यवाद. नमस्कार, मी शंतनू पंडित, महा ॲडव्हेंचर काउन्सिल म्हणजेच मॅकचा एक डायरेक्टर. मॅकने तयार केलेल्या ज्या सेफ्टी गाईडलाईन्स आहेत म्हणजेच मार्गदर्शक सूचना, यांच्याबद्दल मी थोडक्यात परिचय करून देणार आहे. या सेफ्टी गाईडलाईन्स जेव्हा आम्ही लिहायला घेतल्या तेव्हा या क्षेत्रात जगात, इतर देशात काय चालू आहे, तिथे प्रगती काय काय झाली आहे याचा आम्ही अभ्यास चालू केला आणि त्या अनुषंगाने आपल्याला कोणत्या प्रकारे अशा गाईडलाईन्सचा उपयोग होईल
हे लक्षात ठेवून आम्ही या गाईडलाईन्स तयार केलेल्या आहेत. तर या गाईडलाईन्सचा उपयोग कोणाकोणाला होऊ शकतो, तर आपण पटकन काही घटक बघूया. आपण एखादी संस्था घेतली तर त्याचं प्रत्येक संस्थेला एक मॅनेजमेंट कमिटी असते. साहसी पर्यटन करणाऱ्या ज्या कंपन्या असतात तर प्रत्येक कंपनीचं एक टॉप मॅनेजमेंट असतं. तर ही जी मॅनेजमेंट कमिटीज आहेत, टॉप मॅनेजमेंट आहे, ह्यांना या गाईडलाईन्सचा नक्की उपयोग होईल. बऱ्याच वेळा आपण बघतो की एक ग्रुप जाऊन साहसी खेळ आयोजित करतो आणि मजा घेऊन परत येतो. तर हा जो ग्रुप असतो हा अनरजिस्टर्ड जरी असला तरी त्यात काही व्यक्ती हे लीडरशिप किंवा लीड घेणारी मंडळी असतात. अशा ग्रुप्सनाही या गाईडलाईन्सचा खूप उपयोग होईल. दुसरं असं की जेव्हा आपण आयोजन केलेले जे साहसी प्रोग्रॅम्स आहेत, हे जेव्हा क्षेत्रात जातात, हे जेव्हा फील्डवर जातात, तेव्हा त्या प्रोग्रामची अंमलबजावणी एक्झिक्युशन करणारी जी मंडळी असतात, म्हणजे कोण, तर लीडर्स, असिस्टंट लीडर्स, इन्स्ट्रक्टर्स, यांना या गाईडलाईन्सचा खूप उपयोग होईल. आयोजित कार्यक्रम म्हटलं की त्याच्यात सहभागी होणाऱ्या व्यक्ती पण आल्याच, तर हे जे पार्टिसिपंट्स आहेत त्यांनाही या गाईडलाईन्सचा खूप उपयोग होईल. तर हे पार्टिसिपंट्स म्हणजे कोण कोण? एक तर म्हणजे स्वतंत्र व्यक्ती जे आपलं नाव साहसी प्रोग्रामला देतात आणि सहभागी होतात. नंतर बऱ्याच वेळा ग्रुप्स जातात अशा प्रोग्राम्सना. आपल्या मुलांना पाठवणारे जे पालक आहेत, हे पालक ॲक्च्युली निर्णय घेतात की कुठल्या संस्थेबरोबर किंवा कुठल्या कंपनीबरोबर माझ्या पाल्याला पाठवायचं आहे. यांनासुद्धा या गाईडलाईन्स लागू आहेत, त्यांना या गाईडलाईन्सचा खूप उपयोग होऊ शकतो. ह्या गाईडलाईन्स एक्झॅक्टली काय असतात? त्या सोप्या आहेत का? त्या प्रॅक्टिकल आहेत का? तर गाईडलाईन्सची सुरुवात कुठून होते की मिनिमम रिक्वायरमेंट्स काय आहेत जेणेकरून आयोजित केलेले कार्यक्रम सुरक्षित राहतील आणि आनंददायी होतील. तर म्हणजे प्रत्येक आयोजकांनी, मग ती संस्था असेल, व्यक्ती असतील, कमीत कमी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, इथनं त्या गाईडलाईन्स चालू होतात. दुसरा मोठा मुद्दा असा की या गाईडलाईन्स कंपल्सरी आहेत का? हो आणि नाही. तर हो असं की काही अतिशय बेसिक गोष्टी ज्या तुम्ही आम्ही पटकन म्हणू की ऑफकोर्स ह्या कंपल्सरी असायलाच हव्यात, त्या नक्की कंपल्सरी असाव्यात असं आमच्या गाईडलाईन्स म्हणतात. उदाहरणार्थ, एखादा साहसी प्रोग्रॅम अरेंज केलेला आहे आणि तिथे लेटस से 3 लीडर्स जात आहेत, तर त्यातली किमान एक व्यक्ती, किमान एक लीडर ह्याला फर्स्ट एडचं शिक्षण झालेलं असावं. हे मला वाटतं ह्याच्यावर कोणीच वाद घालणार नाही, हे फारच चांगलं होईल. तर अशा गोष्टी काही सोडल्या तर कुठलीही गाईडलाईन ही कंपल्सरी नाही आहे. मग ह्या गाईडलाईन्सचा उपयोग कसा होतो? तर ह्याच्यात 1-2 गोष्टी आपण महत्त्वाच्या जाणून घेऊया. प्रत्येक गाईडलाईन लिहिताना आम्ही प्रयत्न असा केला की आपण जेव्हा ही सूचना इथे लिहितोय त्याच्या मागची 2-3 कारणं आपल्याला कळली आहेत का आणि पटली आहेत का, तर ती कारणं पण आपण देऊया. यांनी काय होतं, 2 गोष्टी होतात. गाईडलाईन वाचणारा त्याची कारणं समजून घेतो आणि त्या व्यक्तीची निर्णय घेण्याची क्षमता खूप चांगली होते. त्यांचे निर्णय जास्त सुरक्षित होतात, इफेक्टिव्ह होतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती जर कारणं उद्या बदलली, टेक्नॉलॉजी बदलत जाते, आपलं कौशल्य वाढत जातं, अनुभव वेगवेगळे येतात आणि त्याप्रमाणे कारणं बदलू शकतात, तर आपण मार्गदर्शक सूचनाही बदलूया मग, असा त्याच्या मागचा विचार. तर त्याचमुळे मॅकनी असं ठरवलं आहे की प्रत्येक वर्षी ह्या गाईडलाईन्स रिवाईज होतील, काही सूचना अर्थातच बदलतील, इत्यादी इत्यादी. तर ह्या ज्या सेफ्टी गाईडलाईन्स आहेत हे ॲक्च्युली एक रेफरन्स डॉक्युमेंट म्हणून तयार झालेलं आहे. त्यामुळे ही जी पुस्तिका आहे ही पुस्तकासारखी अख्खी वाचून काढायला हवी अशी कदाचित गरज नाही आहे. त्यातले काही भाग हे अर्थातच सगळ्यांनाच लागू आहेत आणि उपयोगी आहेत. ते भाग जरूर वाचावेत अशी अपेक्षा आहे. पण त्या पलीकडे जाऊन आपण एक उदाहरण घेऊया. मला जर आज माझ्या अजून 2 लीडर्सबरोबर एक रॉक क्लाइम्बिंगचं सेशन ऑर्गनाईज करायचं आहे, तर मी ह्या गाईडलाईन्सची पुस्तिका घेईन, इंडेक्स बघेन आणि पान नंबर अमुक अमुक ह्याच्यावर जर गेलो तर मला रॉक क्लाइम्बिंग सेशन कसं कंडक्ट करावं, त्याच्यात काय काळजी घेतली जावी ह्याच्याबद्दल गाईडलाईन मिळते आणि तेवढं वाचून मी माझं सेशन घेऊ शकतो.
इतर जे भाग कॉमन आहेत ते मी ऑलरेडी वाचलेले आहेत. तर असं हे रेफरन्स डॉक्युमेंट आहे. तर हे जे सगळा गाईडलाईन्सचा हा प्रकार आहे, हा आपण जसे जसे सेफ्टी की पाठशाला ह्याचे भाग बघत जाऊ तर जास्त जास्त कळायला लागतील आणि त्याचा आज एक पहिला नमुना सादर केला जातो आहे. त्याच्याकरता हे 2 तज्ज्ञ तुमच्याशी बोलणारच आहेत. आपण जरूर हे जाणून घेऊया. धन्यवाद. तर नमस्कार. आपल्या दोघं मित्र वसंत लिमाय आणि शंतनूंनी आपल्याला आजच्या कार्यक्रमाचं एकंदरीत स्वरूप आज आपण कशाबद्दल बोलणार आहोत हे आधीच सांगितलेलं आहे. आज आपल्या बरोबर या विषयावरती बोलायला दोघं जे तज्ज्ञ आहेत, महेश केंदुरकर आणि मिलिंद भिडे. आज आपण ज्या एका विषयावर बोलणार आहोत तो आहे 1 डे मॉन्सून हाईक आणि सेफ्टी गाईडलाईन्स. या विषयावरती आज बोलण्यासाठी हे दोघं आपल्याकडे आलेत. नमस्कार महेश आणि मिलिंद. मला सगळ्यात आधी एक अगदी बेसिक प्रश्न विचारायचा आहे. नमस्कार. एक अगदी बेसिक प्रश्न मला विचारायचा आहे की ते एक व्याख्या आपल्याला करता येईल की हाईक आणि ट्रेक याच्यात काही फरक आहे का आणि त्याची नक्की व्याख्या काय आहे? हाईक आणि ट्रेक या दोन्ही शब्दांचा अर्थ हा एकच आहे. त्यात काही असा फरक नाहीये. पण बरेच लोकांचा ओव्हर पिरियड ऑफ टाइम वापर असा झालेला आहे की हाईक म्हणजे 1 दिवसाची आणि ट्रेक म्हणजे मल्टी डे किंवा 2-3 दिवसाचा. ओके. पण शब्दशः अर्थ बघायला गेलं तर हाईक आणि ट्रेक या दोन्ही शब्दांचा अर्थ हा एकच आहे. आपण डेफिनेशन म्हणायचं म्हटलं तर मी डिफाईन असं करेन की जेव्हा तुम्ही कुठलाही रस्ता, नॅशनल हायवे म्हणा किंवा स्टेट हायवे म्हणा किंवा गावातले रस्ते म्हणा, हे सोडून तुम्ही बाहेर पडलात आणि बाहेर एकदा नेचरमध्ये चालायला लागलात, मग ते डोंगरामध्ये असो, दऱ्यांमध्ये जावं, कुठेतरी केव्ज बघायला म्हणून बाहेर जावं किंवा धबधब्यापाशी जावं, तर हे सगळं हायकिंग किंवा ट्रेकिंग याच्यात मोडेल. कारण एकेकाळी तसा पुणे मुंबईमध्ये विनोद होता की पुणेरी लोक ट्रेकला जातात आणि मुंबईची लोक हाईकला जातात, असा एक पूर्वी विनोद होता. महेश, पुढचा प्रश्न मला तुला असा विचारायचा वाटतोय की एखाद्या ट्रेकला जायचं ठरलं, एखाद्या क्लबनी ठरवलं की आपण या रविवारी अमुक ट्रेकला जाऊया, ते ठरवण्यापासून ते ट्रेक संपून परत येईपर्यंत याच्यात कुठकुठल्या गोष्टी येतात, त्याचे समजा स्टेजेस म्हणायच्या झाल्या की त्याचं लाईफ सायकल एक ट्रेकची, की ठरवण्यापासून ते परत येऊन वा सगळं आटपलं, याच्यात मध्ये काय काय घडतं? ओके. पुष्कराज, आपण या सगळ्या प्रकाराला ना एक ट्रेकची लाईफ सायकल असं संबोधूया. आणि याच्यामध्ये तू म्हणलास तसं की ट्रेकच्या आयोजनापासून ते ट्रेकहून परत येतो जे जे करायच्या गोष्टी त्या आपण बघूया. आता स्लाइड तुम्हाला दिसत असेल कदाचित, तर त्याच्यामध्ये आपण या सगळ्या लाईफ सायकलच्या 3 भागामध्ये डिव्हिजन केलेली आहे त्याची. पहिला भाग जो आहे तो प्लॅनिंग किंवा पूर्वतयारी असा आहे, ज्याच्यामध्ये सगळं लॉजिस्टिक प्लॅनिंग किंवा आपण त्याला प्री ट्रेक ऍक्टिव्हिटीज म्हणू, याचा अंतर्भाव असेल. एकदा प्लॅनिंग झालं की आपण ऍक्च्युली ट्रेककडे निघू आणि या ट्रेकच्या अंमलबजावणी म्हणजे ट्रेकचं एक्झिक्युशन हा त्यातला दुसरा पार्ट असेल. आणि त्याच्यानंतर ट्रेक होऊन तुम्ही परत आलात की तुमची जबाबदारी संपली का? तर नाही. ट्रेक झाल्यावर सुद्धा, परत आल्यावर सुद्धा काही गोष्टी आपल्याला कुठल्याही क्लबमध्ये असो किंवा गिर्यारोहण संस्थेत असो काही गोष्टी करणं हे गरजेचं असतं. तो भाग आपण ट्रेक समाप्तीनंतरचा किंवा पोस्ट कम्प्लिशन ऑफ द ट्रेक असं आपण त्याला म्हणूया. आणि या सगळ्या भागामधल्या काय काय ऍक्टिव्हिटीज असतात, तर या स्लाइडमध्ये तुम्हाला या काही यातल्या इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटीज दिसतील, ज्याची चर्चा आपण आपल्या ओघाने या चर्चासत्रामध्ये करणारच आहोत. तर ते आम्ही फक्त त्याची तोंडओळख इथे करून देतो. मिलिंद, मला तुला एक असं विचारायचंय की मगाशी तू म्हणलास की पावसाळ्यामध्ये काही काही गोष्टी, जागा ज्या आहेत त्या खूप ऍक्सेसिबल आहेत, सहज जाता येते, एखादा धबधबा असतो किंवा असतं, आणि तिथे जे लोक जातात त्यांना कदाचित माहितीच नसतं की आपण जिथे चाललोय तो भाग हा एखादा ऍडव्हेंचर किंवा या भागात मोडणार आहे किंवा साहसी, आणि मग एखादा दुर्दैवी घटना घडते, एखादा ऍक्सिडेंट होतो आणि त्याच्यामुळे सगळेजण ट्रेकला जाणारे बदनाम होतात त्याच्यानंतर, की त्यांचं नाव त्याच्यामुळे खराब होतं. तर मॅक जे गाईडलाईन्स बनवत आहे ऍडव्हेंचर टुरिझमसाठी, पावसाळी ट्रेकसाठी, तर त्या अशा लोकांनीही पाळायला पाहिजेत का, याच्याबद्दल तुला काय वाटतं? कारण गाडीत बसून जाणाऱ्यांना कदाचित माहित पण नसेल की आपण कुठे पोहोचलोय आणि त्याच्यासाठी काय खबरदारी घेणं जवळ गरजेचं आहे.
नक्कीच जी लोक स्वतःहून जातात, ऍक्च्युली बघायला गेलं तर या गाईडलाईन्स ज्या आहेत त्या सगळ्यांकरता आहेत. म्हणजे ऑर्गनायझेशन्स करतायत आणि ऑर्गनायझेशन्समध्ये क्लब्स आले, कमर्शियल ऑर्गनायझेशन्स आले, इंडिव्हिज्युअल कोणी ऑर्गनाईज करत असतील किंवा इंडिव्हिज्युअल ग्रुप्स कोणी ऑर्गनाईज करत असतील तर तेही आले. आय एम टॉकिंग अबाउट पीपल हु आर नॉट रजिस्टर्ड. ऑर्गनायझेशन्स आणि क्लब्स नॉर्मली रजिस्टर्ड असतात आणि इंडिव्हिज्युअल्स किंवा काही ग्रुप असतील तर जे रजिस्टर्ड नाही आहेत पण ते ऑर्गनाईज करतात. तर माझ्या दृष्टिकोनातून या सगळ्यांची जबाबदारी नक्की आहे. आणि जर का कोणी इंडिपेंडेंटली जात असेल तर त्यांनी हा थोडासा चौकशी करणं हे महत्वाचं आहे. जर का त्यांना कल्पना नसेल, त्यांना माहिती नसेल तर त्यांना चौकशी करण्याचं हे त्यांनी करून घ्यावी लोकांकडून. लोकल्स लोक पण मदत करू शकतात त्याकरता. पण एक माझ्या मते थंब रूल सांभाळला आपण की आपण जर का आपल्या नोन एरियामधून बाहेर पडलो, द मोमेंट यू स्टेप आउट, ओके, यू नीड टू बी कॉशियस अँड यू नीड टू काइंड ऑफ बी व्हेरी अलर्ट अबाउट लॉट ऑफ थिंग्स. असं मी म्हणतो. मिलिंद, आता तू जे म्हणलास त्याच्यानं मला महेशला ऍक्च्युली एक प्रश्न विचारायचा आहे की सगळेच क्लब रजिस्टर्ड असतातच किंवा सगळे ग्रुप रजिस्टर्ड असतीलच असं नाही. पण असे जे लोक आहेत की जे रजिस्टर्ड नाहीयेत, त्यांना त्यांच्यापर्यंत मॅकच्या गाईडलाईन्स पोचायला पाहिजेत का आणि त्या कशा पोचतील याच्याबद्दल काही सांगू शकशील का महेश, की त्यांना या गाईडलाईन्स कुठे मिळू शकतील? ओके. हे निश्चितच सगळ्यांसाठीच या गाईडलाईन्स आहेत. जे रजिस्टर्ड नाहीयेत अशा लोकांनी सुद्धा ते जे साहस करतायत किंवा डोंगरात जात आहेत त्यांच्यासाठी या गाईडलाईन्स नक्कीच आहेत. तर मॅकच्या वेबसाईटवर या सगळ्या सेफ्टी गाईडलाईन्स ट्रेकच्या या उपलब्ध आहेत. तर माझी मॅकच्या माध्यमातून सगळ्यांना असं आव्हान आहे की जास्तीत जास्त लोकांनी या मॅकच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातल्या वेबसाईटचा भाग जो आहे, सॉरी, सेफ्टी गाईडलाईनचा जो भाग आहे तो जरूर वाचावा आणि ते तुमच्या पर्यटनामध्ये इम्प्लिमेंट करावं. महेश, मला तुला एक नक्की प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या ट्रेकला जायचं ठरवता तेव्हा त्याच्यासाठी कोण लीडर असावे हे कसं ठरवता? याच्याशी निकष काय असतात? हा पुष्कराज, हा प्रश्न खूपच इंटरेस्टिंग आहे आणि ज्या गिर्यारोहण संस्था असतात किंवा ज्या कंपन्या असतात त्यांच्यासाठी हा नेहमीच एक इंटरेस्टचा विषय असतो आणि जिव्हाळ्याचा विषय असतो असं म्हटलं तरी चालेल. तर आता एक तुम्हाला स्लाइड दिसत असेल, तर या स्लाइडमध्ये आपण क्वालिफिकेशन आणि एक्सपर्टीज ऑफ लीडर्स म्हणजे ट्रेकच्या नेत्यांच्या निवडीचे निकष आणि पात्रता, हे शब्दशः भाषांतर नाहीये परंतु अर्थ समजून देण्यासाठी मी लिहिलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याकडे 3 पार्टमध्ये डिवाइड करूया. एक पहिला असेल की लीडर्सला लागणारं प्रशिक्षण किंवा ट्रेनिंग. आता या ट्रेनिंगच्या पार्टमध्ये 2 भाग आपण केलेले आहेत. एक म्हणजे मॅन्डेटरी, त्याच्यासाठी फर्स्ट एडचं ट्रेनिंग सर्टिफिकेशन हे मॅन्डेटरी कॅटेगरीमध्ये म्हणजे अनिवार्य कॅटेगरीमध्ये आपण करतो की आपल्या लीडर्सना आणि नेत्यांना फर्स्ट एडचा कोर्स करणं हे अत्यंत गरजेचं आहे किंवा अनिवार्य आहे. आणि त्याचं व्हॅलिड सर्टिफिकेट असणं म्हणजे काय, तर हे जे कोर्सेस असतात ते साधारण 2 वर्ष त्याची व्हॅलिडिटी असते किंवा 3 वर्ष व्हॅलिडिटी असते. तर या व्हॅलिड सर्टिफिकेट तुमच्या लीडरचं को लीडरचं असलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर काही जे ट्रेनिंग आहेत म्हणजे उदाहरणार्थ बेसिक माउंटेनिअरिंगचा कोर्स आहे किंवा आउटडोर लिडरशिपचा कोर्स आहे, वाइल्डरनेस फर्स्ट एड रिस्पॉन्डरचा कोर्स आहे, CPRचा कोर्स आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण प्रिफरेबल म्हणजे गुड टू हॅव किंवा असल्या तर उत्तम या कॅटेगरीमध्ये आपण ठेवलेल्या आहेत. आता जो गव्हर्नमेंटचा GR आलेला होता मध्यंतरी त्याच्यामध्ये सुद्धा फर्स्ट एड सर्टिफिकेशन हे मॅन्डेटरी लीडरसाठी आणि सहभागी नेत्यांसाठी सांगितलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर आपण आता वळूया जरा कौशल्य आणि क्षमता म्हणजे कोर कॉम्पिटन्सी. तर कोर कॉम्पिटन्सी वगैरे या गोष्टी ऍक्च्युली मेजरेबल नसतात, त्याच्यामुळे त्या गिर्यारोहण संस्थांनी ठरवायच्या गोष्टी असतात. मॅकच्या माध्यमातून एक गाईडलाईन्स आम्ही इथे सांगितलेले आहे. तर त्याच्यातलं पहिलं असं आहे की तुमची शारीरिक क्षमता किती असली पाहिजे. म्हणजे मला जर का राजगडचा ट्रेक लीड करायचा आहे तर माझी शारीरिक क्षमता एका दिवसामध्ये 2 वेळेला राजगड चढून उतरणं म्हणजे एखादी इमर्जन्सी झाली तर तुमचा लीडर शुड बी फिट इनफ की तो 2 वेळेला वर खालती करू शकेल वेळ पडली तर हे झाला शारीरिक क्षमतेचा भाग. दुसरं म्हणजे त्याच्याकडे बेसिक रॉक क्लाइम्बिंगचे स्किल्स
म्हणजे वाटेत जरी छोट्या श्रेणीचा किंवा छोटा किल्ला असला तरी सुद्धा वाटेत रॉक क्लाइम्बिंग सारख्या गोष्टी येऊ शकतात. त्यामुळे बेसिक रॉक क्लाइम्बिंग स्किल्स आणि रोप मॅनेजमेंट स्किल्स या त्या लीडरला येणं अपेक्षित आहे. लीडर म्हटल्यावर अर्थातच लिडरशिपच्या ॲबिलिटीज त्याच्या असल्या पाहिजेत. नंतर पुढे इमर्जन्सी किंवा एखादी आपत्कालीन स्थिती आली तर ती हँडल करण्यासाठी, ती परिस्थितीवर त्या योग्य प्रकारे हाताळण्यासाठी त्याच्याकडे कॉन्झर्वेटिव्ह अप्रोच किंवा डोकं शांत ठेवून कुठलंही इम्पल्सिव्ह रिॲक्शन न देता ज्या नॉर्म्स आहेत त्याच्याप्रमाणे घेतलेली ऍक्शन, अशा कॉम्पिटन्सीज या लीडरमध्ये डेव्हलप झालेल्या असल्या पाहिजे. नंतर एखाद्या धोकादायक ठिकाणी, एखाद्या ठिकाणी स्त्री असेल किंवा एक्सपोजर असेल, अशा ठिकाणी असर्टिव्ह डिसिजन्स घेणं किंवा लोकांना ठोसपणे काही एखादी गोष्ट सांगणं, ही एक लीडरची आपण कॉम्पिटन्सी म्हणू. या सगळ्या सॉफ्ट कॉम्पिटन्सी आहेत, म्हणजे ज्याला ऍक्च्युअली अनुभवातनं येणाऱ्या कॉम्पिटन्सीज आहेत. आणि प्रोफिशियन्सी इन बेस्ट प्रॅक्टिसेस फॉर एन्व्हायरमेंट, की हा लीडर हा नेहमी शेवटी रोल मॉडेल असतो. त्याच्यामुळे त्यांनी आपल्या आचरणातनं पर्यावरणाची काळजी कशी घ्यावी, पर्यावरणाविषयीच्या बेस्ट प्रॅक्टिसेस काय आहेत हे त्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि सरतेशेवटी शेवटचा पार्ट येतो की अनुभव. म्हणजे तुम्ही ट्रेंड आहात, तुम्हाला हे सगळे सॉफ्ट स्किल्स येतात, पण तुम्हाला ट्रेकचा अनुभवच नसेल तर तुम्ही अशा माणसाला लीडर म्हणून नेणार का? तर याचं अर्थातच उत्तर नाही. म्हणून एक्सपिरियन्स असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. मग लीडिंग ग्रुप्स ऑन अ डे हाईट, म्हणजे सुरुवात करताना कदाचित तुम्ही को लीडर म्हणून किंवा सपोर्ट लीडर म्हणून व्हा. त्याच्यानंतर थोडा तुम्हाला ट्रेकचा अनुभव आला आणि लीड करण्याचा अनुभव आला की मेन लीडर म्हणून आपण हे करू. अशा स्वरूपामध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग लीडर आणि लीडर यांची निवड कुठल्याही संस्थेने किंवा कंपनीने करावी आणि आपापल्या कंपनीसाठी, आपापल्या संस्थांसाठी स्वतःच्या तयार कराव्या त्या गाईडलाईनच्या बेसिसवर, असं मला सगळ्यांना सांगायचं. महेश, तू जसं आता ट्रेक लीडरच्या निवडीबद्दल सांगितलंस, मला मिलिंद तुला एक विचारायचं आहे की ट्रेकचीच निवड करताना वेगवेगळ्या कुठल्या गोष्टींचा विचार करावा लागतो, की कुठे ट्रेकला जाऊयात या दिवस, पुढच्या रविवारी किंवा जे काय असेल पावसाळ्यात किंवा अदरवाईज केव्हाही? नॉर्मली आम्ही जे ट्रेक डिसाईड करतो की आम्ही ट्रेकला घेऊन जातो, तर युजली आपल्या ठरलेली ठिकाणं आहेत तिथं आहेतच. पण जर का आपण एखाद्या नवीन ठिकाणी जायचं म्हटलं, ज्याची काही तर पूर्वकल्पना नसेल, तर आम्ही आमच्या लीडर्सना आधी रेकी करायला पाठवतो. आणि रेकी करताना बऱ्याच गोष्टी बघितल्या जातात की जायला वेळ किती लागतोय, यायला किती वेळ लागतोय, वरती चढायला किती वेळ लागतो, वाट कशी आहे, खालती गावात सोय काय आहे, असा बराच एक ग्राउंड चेक होतो, रिअलिटी चेक होतो. आणि त्याप्रमाणे नंतर तो ट्रेकचं ग्रेड डिसाईड केली जाते की बाबा हा सॉफ्ट ट्रेक म्हणायचा का मॉडरेट म्हणायचा का टफ म्हणायचा. आणि ग्रेड एकदा डिफाईन झाली की मग आपण ह्या कोणाला सजेस्ट करू शकतो हे आपोआपच बऱ्यापैकी डिसाईड होऊन जातं त्यात. ओके, आपल्याला नक्की माहिती असते की बाबा हा या माणसाला आपण सजेस्ट करू शकतो का नाही, किंवा कोणी समोरून प्रश्न विचारला तर आपल्याला क्लॅरिटी असते. जर का रेकी केली नसेल तर मग आपल्याला सांगता येणार नाही की किती वेळ लागेल किंवा किती खाली आहे, कशी निसरडी वाट आहे, नाहीये, एक्सपोजर आहे वगैरे, ह्या गोष्टी आपल्याला नाही तर सांगता येणार नाही. तर त्यामुळे कुठलाही नवीन डेस्टिनेशन किंवा नवीन ट्रेक असेल तर रेकी करणं हा 100% भाग आहे माझ्या मते. त्यात काही नो टू ओपिनियन्स अबाउट दॅट. महेश, तुला काही याच्यात तुझ्या चक्रम हायकर्सच्या अनुभवात सांगायचं आहे की ट्रेक निवडताना काय विचार केला जातो? हा, ट्रेक निवडताना मी आमच्या चक्रमच्या अनुभवातनं सुद्धा काही गोष्टी सांगू शकतो. तसंच आपल्या मॅकच्या सेफ्टी गाईडलाईन्स मध्ये सुद्धा ना ग्रेड्स ऑफ द ट्रेक्स बद्दल आपण एक सेक्शन ठेवलेला आहे. आणि या ग्रेड्स ऑफ द ट्रेक मध्ये आपण सगळ्या गडांची विभागणी ही साधारण ग्रेड ए, बी आणि सी, किंवा गडांची म्हणण्यापेक्षा ट्रेक्सची विभागणी ग्रेड ए, बी आणि सी अशी केलेली आहे. तर त्याच्याबद्दल मी जरा बोलू का? कारण ते सगळ्यांसाठी थोडंसं उपयोगी पडेल. नाही, मला वाटतं हे अगदीच उपयोगी आहे. मला वाटतं तू हे एबीसी ग्रेडिंग बद्दल जरूर सांगावंस लोकांना. तर ही जी ग्रेड एबीसी ज्या आहेत, तर ग्रेड सी बद्दल आपण आधी बोलूया. ग्रेड सी ट्रेक्स म्हणजे काय? तर मगाशी मिलिंद म्हणला तसं एखाद्या ठिकाणी सहज जाता येण्याजोगता एखादा ट्रेक असेल, तर उदाहरण घ्यायचं झालं तर पेठ किंवा कोथळीगड आहे किंवा लोहगड विसापूर आहे.
जिथे आपण नवीन माणसांना सुद्धा घेऊन जाऊ शकतो आणि जिथे कुठली नोन टेक्निकल डिफिकल्टी नसते, अशा यांना आपण ग्रेड सी चे ट्रेक्स म्हणूया. त्याच्यानंतर त्याच्या वरचं थोडंसं डिफिकल्टी लेवलचं ट्रेक्स म्हणजे ग्रेड बी चे ट्रेक. याच्यामध्ये जिथे स्टीप क्लाइम्स आहेत, खडी चढाई आहे किंवा बराच वेळ करायची ऍक्टिव्हिटी आहे, म्हणजे एखाद्या किल्ल्यावर जायला 6-7 तास लागतात आणि त्याच्यामध्ये थोडीशी टेक्निकल डिफिकल्टी पण आहे, म्हणजे रॉक क्लाइम्बिंग आहे, मध्ये रॉक पॅचेस आहेत, कदाचित रोप लावायला लागतो. अशा ग्रेडचे जे ट्रेक आहेत त्याला ग्रेड बी ट्रेक म्हणू, जिथे आपल्याला लोकांना घेऊन जाताना त्या लोकांचा पूर्वानुभव ट्रेकचा असणं अत्यंत गरजेचं आहे. याचं उदाहरण सांगायचं झालं तर आपल्याला नळीच्या वाटेचा हरिश्चंद्रगड किंवा असा आपण म्हणू शकतो, किंवा इव्हन काही ग्रुपसाठी खिरेश्वरवरनं तोलार खिंडीतनं चढतानाचा हरिश्चंद्रगड, कारण रॉक क्लाइम्बिंग त्याच्यामध्ये थोडंसं इन्व्हॉल्ड आहे, जरी रेलिंग बिलिंग लावलेलं असलं तरी. आणि मग ग्रेड ए चे ट्रेक, ज्याच्यामध्ये खरोखरच सिरियस क्लाइम्बिंग इन्व्हॉल्ड आहे, त्यात टेक्निकल डिफिकल्टीज आहेत, रॉक पॅचेस आहेत, म्हणजे टिपिकली सगळ्यांच्या मनात आता डोळ्यासमोर आला असेल अलंकुलन मधनचा ट्रेक, किंवा अशा ट्रेकसाठी आपण ग्रेड ए ट्रेक आपण असं म्हणूया. आणि एक छोटंसं सिंपल उदाहरण देतो की ज्याच्यातनं अंदाज येईल की आता हरिश्चंद्रगडाचा बहुतेक सगळ्यांनी आपल्याने केलेला असलेला ट्रेक आहे. आता या हरिश्चंद्रगडावर साधारण 3 वाटांनी चढता येतं. पाचणं इथनं चढता येतं, खिरेश्वरनं तोलार खिंडीतनं जाता येतं आणि बरेच जण नळीच्या वाटेने हात चढून घेतात. तर हा जरी गड किल्ला एकच असेल तरी हा ट्रेक जर का पाचणईतनं केला तर तो ग्रेड सी चा ट्रेक आपण म्हणू शकतो. तोलार खिंडीतनं केला तर तो ग्रेड बी चा ट्रेक म्हणू शकतो. आणि नळीच्या वाटेने जिथे खूप रॉक क्लाइम्बिंग इन्व्हॉल्ड आहे, जिथे एक्सपोजर आहे, जिथे रॉकफॉल होण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी ग्रेड ए चा ट्रेक आपण म्हणू. आणि मान्सून कंडिशन्स, आता मान्सून कंडिशनचा सुद्धा आपण या ग्रेड ठरवताना विचार करावा. एखाद्या हिवाळ्यामधला ट्रेक खूप सोपा होतो, परंतु आता पावसाळ्यामध्ये धबधबे, पाणी, घसरडं, निसरडी वाट या सगळ्या गोष्टीमुळे आणि धुकं या सगळ्या गोष्टीमुळे एखाद्या ट्रेकची ग्रेड बदलू शकते. तर त्यामुळे संस्थांनी ग्रेडची ट्रेक जरूर ठरवावी आणि त्याच्याप्रमाणे कोणाला घेऊन जायचं त्याचा विचार करावा. मी याच्यात थोडं ऍड करू का? जरूर जरूर जरूर. जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा आम्ही हे सगळंच महेशने सांगितलं ते अतिशय बरोबर आहे. याच्यात थोडासा अजून आम्ही हा विचार करतो की जो पॉइंट महेशनी पण कव्हर केला, पण आपल्या गाईडलाईन्स आहेत, त्या गाईडलाईन्स मध्ये टेक्निकल याच्यावरती बी आणि ए ग्रेड हा डिसाइड केला जातो गाईडलाईन्स प्रमाणे. पण त्यात अजून एक गोष्ट लोकांनी लक्षात ठेवायला पाहिजे की काही काही ट्रेक्स आपल्या इथे आहेत ते खूप लॉंग वॉक्स आहेत, जिथे चालण्याचा तुमची कपॅसिटी किंवा तुमचे एन्ड्युरन्स कपॅसिटी खूप जास्त लागते. तर कदाचित तेव्हा तो ग्रेड आपल्याला बदलून सी च्या ऐवजी बी करायला लागेल किंवा बी च्या ऐवजी थोडीशी वाढवायला लागेल. हा एक पॉइंट झाला. आणि दुसरं, जेव्हा आपण क्लायंट आपलं लोकांना पार्टिसिपंटना कम्युनिकेट करतो तेव्हा एक ध्यान ठेवावं माझ्या दृष्टिकोनातून की जिथे टेक्निकल छोटासा पॅच असेल किंवा क्लाइम्बिंग असेल, पण जिथे त्यांना टेक्निकल स्किल त्यांना माहिती असण्याची गरज नाही, हा आयडियली एक सेक्शन होतो. आणि जिथे टेक्निकल क्लाइम्ब बऱ्यापैकी जास्त आहे आणि जिथे पार्टिसिपंटना टेक्निकल नॉलेज असायची गरज आहे, हा एक वेगळा पार्ट होतो. तर टिपिकली आम्ही ते ए ग्रेड मध्ये टाकू आणि टेक्निकल मध्ये जिथे पार्टिसिपंट्सना स्वतःला टेक्निक याची गरज नाही ते बी मध्ये टाकतो आम्ही. एवढंच आम्ही फरक करतो. तर दॅट माइट बी हेल्पफुल. महेश, आपण मगाशी स्टेक होल्डर्स किंवा ट्रेक मध्ये कोण कोण इन्व्हॉल्ड असतात तेव्हा एन्व्हायरमेंट बद्दल बोललो होतो, तिथले स्थानिक लोकांबद्दल बोललो होतो. तर ट्रेकचा त्यांच्यावरती, त्या जागेवरती, लोकांवरती आपण काहीतरी जो परिणाम होतो त्याच्यामध्ये आजकाल मिनिमम इम्पॅक्ट व्हावा असं जे म्हणतात. तर मिनिमम इम्पॅक्ट व्हावा म्हणजे नक्की कुठल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे आपण? मिनिमम इम्पॅक्ट प्रॅक्टिसेस हा हल्लीचा काय चलनी शब्द म्हणता येईल आणि तो महत्वाचाही आहे. कारण आपले जे सगळे स्टेक होल्डर्स आहेत, म्हणजे अगदी पर्यावरणापासून ते गावातल्या लोकांपर्यंत, म्हणजे जे काही सोशल आस्पेक्ट आहे, त्या सगळ्या गोष्टींवर आपण त्यांच्यामध्ये जाण्यामुळे, निसर्गात जाण्यामुळे आणि या गावांमध्ये जाण्यामुळे हा कमीत कमी इम्पॅक्ट त्यांच्यावर झाला पाहिजे. आणि याच्यासाठी आपण अर्थातच हा खूप मोठा विषय आहे,
तर त्यातले काही एक दोन पैलू मी इथे मांडतो, की आता एखाद्या गावामध्ये आपण गेलो किंवा एखाद्या ट्रेकला किती जणांना आपण घेऊन जातो हे सुद्धा खूप महत्वाचं ठरतं. काही ग्रुप्स मला माहिती आहेत की 500-500 लोकं एखाद्या किल्ल्यावर घेऊन जातात. मग अशा वेळी त्या किल्ल्यावर काय परिणाम होईल, त्या पर्यावरणावर काय परिणाम होईल आणि आपण गावातले जे काही रिसोर्सेस असतात, पाणी आहे, लाकूड फाटा आहे, जर का तुम्ही जेवलात तिकडे तर लाकूड फाटा वापरता. या गोष्टींचा आपण सारासार विचार करणार का नाही करणार, या सगळ्या गोष्टीचा सगळ्या ट्रेकर्सनी, सगळ्या क्लब्सनी हा विचार करणं हे अतिशय आवश्यक आहे. मिलिंद, मला तुला विचारायचं आहे की एखाद्या ट्रेकला जायचं आता आपलं ठरलं, आपण लोकांना सांगितलं की हा असा असा या तारखेला ट्रेक आहे, तर त्या ट्रेक बद्दलची काय काय माहिती लोकांना की जे पार्टिसिपंट होईल त्यांना सांगितली पाहिजे, आणि उलटाही भाग आहे की त्या पार्टिसिपंटची काय काय माहिती आपण नक्की ट्रेकला जायच्या आधी विचारली पाहिजे. ट्रेक्स बद्दलची माहिती काही बेसिक गोष्टी आहेत, म्हणजे टायमिंग, कुठे भेटायचं, कधी निघायचं वगैरे, या बेसिक गोष्टी झाल्या. पण जास्त इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे जी त्यांना पार्टिसिपंटना एक्सप्लिसिटली सांगावी लागते आणि म्हणजे द्यावी लोकांनी, ती म्हणजे त्या ट्रेकची डिफिकल्टी लेवल काय आहे, किती वेळ चालणं एक्सपेक्टेड आहे, ॲव्हरेज वॉकिंग टाइम त्याला, आणि काय काय गोष्टी तुम्ही आणणं गरजेचं आहे. म्हणजे अशा गोष्टी आमच्याकडे नक्की झालेल्या आहेत जिथे लोकांनी फुटवेअर बरोबर आणलं नव्हतं तर त्यांना बसमध्येच बसायला लागलं, आम्ही घेऊन गेलो नाही त्यांना. बरं. तर अशा गोष्टी होतात. आणि त्यांना सुद्धा काही इम्पॉर्टंट नंबर्स त्यांच्याकडे देणं इम्पॉर्टंट आहे, की इन केस कुठे ऑफ द ट्रेल गेले, कॉन्टॅक्ट करू शकले नाही, तर टूर लीडरला कॉन्टॅक्ट करण्याकरता त्यांच्याकडे तो नंबर असणं पण तेवढंच गरजेचं आहे. तर अशा काही गोष्टी ज्या अतिशय क्रिटिकल आहेत आणि इम्पॉर्टंट आहेत, या आपण त्यांना कम्युनिकेट करणं हे भाग आहे. त्यांची इन्फॉर्मेशन आम्ही काय काय घ्यावी, असा जो विषय आहे, तर त्यांच्याकडून इन्फॉर्मेशन, बेसिक एज, ब्लड ग्रुप, हे बेसिक झालं. पण त्यांच्याकडून काही गोष्टी इज मेडिकल इन्फॉर्मेशन जी असावी तुमच्याकडे. काही ॲलर्जीज आहेत का त्यांना, काही टॅबलेट्स घेतात का ते, ब्लड प्रेशरची कोणी टॅबलेट येतं का वगैरे, अशी इन्फॉर्मेशन क्रिटिकल, किंवा कोणाला फीट येते का. तर अशा काही क्रिटिकल इन्फॉर्मेशन काही असेल तर ते आधी आपल्याकडे हातात असणं इम्पॉर्टंट आहे आणि आपल्याला माहिती असणं इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तुम्हाला सांगितलंच मी. तर त्या गोष्टी आपल्याला घ्यायला लागतात. तर दॅट इज गुड इनफ फॉर अ डे ट्रेक. महेश, मला तुला एक प्रश्न विचारायचा. मगाशी उल्लेख येऊन गेला की आपण एकदम एका किल्ल्यावर 500 माणसं वगैरे जाताना कधी कधी बघतो, फोटोही बघतो आजकाल फेसबुकवर पावसाळ्यात, की फोटो फक्त माणसंच दिसतात, किल्ला दिसतच नाही कधी कधी. खरंय. तर एखाद्या ट्रेकला किती लोक न्यावी यातला काही, याच्यामागे काय विचार असतो? म्हणजे लोक म्हणजे दोन्ही, पार्टिसिपंट किती आणि त्याच्यासाठी लागणारे लीडर किती? तर याची सांगड आपण ग्रेड्स ज्या आहेत ट्रेकच्या, तर त्याच्याशी घालणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे ग्रेड ए चा ट्रेक, ग्रेड बी चा ट्रेक आणि ग्रेड सी चा ट्रेक, या ट्रेकला किती पार्टिसिपंट मागे किती लीडर्स असावेत, त्याचे काही गाईडलाईन्स मॅकनी केलेले आहेत. तर तुम्हाला आता आपल्या सगळ्या दर्शकांना कदाचित स्लाइडमध्ये दिसत असेल की ग्रेड सी च्या ट्रेकसाठी ना 10 पार्टिसिपंटच्या मागे कमीत कमी एक लीडर आणि एक को लीडर असावा. त्याला सपोर्ट लीडर असण्याची गरज नाही. परंतु 10च्या वरती संख्या वाढली तर मात्र अजून एका लीडरची गरज आहे. तर म्हणजे थोडक्यात सांगायचं तर प्रत्येक 10 लोकांमागे, पहिल्या 10 नाही, नंतरच्या 10 लोकांमागे एक एक लीडर, सपोर्ट लीडर वाढत गेला पाहिजे. हे ग्रेड सी च्या ट्रेकसाठी आहे. ग्रेड बी च्या ट्रेकसाठी हे थोडंसं स्ट्रिंजंट किंवा थोडंसं कडक प्रमाण होईल, की 8 पार्टिसिपंटच्या मागे एक लीडर, को लीडर आणि प्रत्येक ऍडिशनल 6 पार्टिसिपंटच्या मागे अजून एक सपोर्ट लीडर ग्रुप्सनी किंवा संस्थांनी ऍड करणं हे सेफ्टीच्या दृष्टीने आवश्यक आहे. आणि वेन इट कम्स टू ग्रेड ए ट्रेक, जेव्हा जे टेक्निकली डिफिकल्ट ट्रेक आहेत, अशा ट्रेकसाठी सुद्धा 8 पार्टिसिपंट मागे लीडर, को लीडर आणि एक सपोर्ट लीडर, म्हणजे 8 साठी 3 लीडर असं प्रमाण, आणि पुढच्या प्रत्येक 6 पार्टिसिपंटसाठी अजून एक सपोर्ट लीडर. इतक्या प्रमाणामध्ये सेफ्टी देणं हे संस्थांना, मी बंधनकारक नाही म्हणणार पण रेकमेंडेड आहे. आणि विशेषतः ग्रेड ए च्या ट्रेकसाठी
सगळे जे लीडर्स असतील इन्क्लुडिंग सपोर्ट लीडर ते टेक्निकली क्वालिफाईड आणि त्यांना तांत्रिक ज्ञान खूप आहे आणि प्रॅक्टिस आहे अशी लोक असली पाहिजे. आता याचा त्यातला जो पुढचा भाग आहे की माझ्याकडे भरपूर लीडर्स आहेत म्हणून मी कितीही लोक घेऊन जाऊ का, म्हणजे दर 10 माणसांमागे माझ्याकडे एक लीडर आहे म्हणून मी 100 लोक 150 लोक एखाद्या ट्रेकला घेऊन जाऊ का. तर माझ्या मते आता सगळ्यांनी मिळून विचार करण्याची वेळ आली आहे की आपण किती संख्या किती लोकांना घेऊन जावं एखाद्या ट्रेकला, याच्यावर काही लिमिट असावं का. तर मॅक काही रेग्युलेटरी बॉडी नाहीये त्याच्यामुळे मॅक असं कुठल्याही संस्थेला ठोस सांगू शकणार नाही की तुम्ही 10 लोकांना 15 लोकांना. पण पर्यावरणाचा, तिथल्या सामाजिक परिस्थितीचा, तिथल्या किल्ल्याचा हा विचार प्रत्येक संस्थेने आपण सगळ्यांनी मिळून कलेक्टिव्हली केला पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे ग्रुप साईज लिमिट केला पाहिजे किंवा तेवढेच लोक आपण घेऊन गेले पाहिजे. आपण बऱ्याच जणांनी पावसाळ्यातल्या हरिहरच्या किल्ल्यावरच्या पायऱ्यांवरची गर्दी बघितली असेल, तर अशा ठिकाणी गेलो तर वी आर रिअली इन्व्हायटिंग ट्रबल आणि असा मोठा 100-150 जणांचा ग्रुप मॅनेज करायला सुद्धा अवघड होतो. आणि अशा ग्रुप एवढ्या साईजच्या ग्रुपमध्ये एखादी इमर्जन्सी आली तर मात्र त्याला इमर्जन्सीला केटर करणं हे अतिशय अवघड आणि जिकिरीचं काम असतं आणि त्याच्यामधनं कदाचित खूपच डिझास्टर्स काहीतरी घडू शकतं. म्हणून हा ज्याचा मी विचार करण्याचा भाग आहे की आपण जास्तीत जास्त किती लोक घेऊन जायची, पण कलेक्टिव्हली या गिर्यारोहण कम्युनिटीनी किंवा गिर्यारोहणातल्या सगळ्या संस्थांनी मिळून याच्यावर काहीतरी बंधन घालून स्वतःचं बंधन घालून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. मिलिंद, एक प्रश्न जो नक्की खूप लोकांच्या डोक्यात नक्की आता असणार आहे, कारण गेले 3-4 महिने जे काही जगभर झालेलं आहे, अभूतपूर्व अशी परिस्थिती झालेली आहे कोविड-19 कोरोना या पॅन्डेमिकमुळे. तर आता हे सगळं कधी बंद होणार आहे हे सगळंच अनिश्चित आहे, पण ते जेव्हा केव्हा होईल, हळूहळू ट्रेक सुरू होतील. तर या एका नवीनच जे काही समस्या झालेली आहे त्याच्यामुळे ट्रेक नेताना काय काळजी घ्यावी याच्यासाठी काही गाईडलाईन्स बद्दल मॅकने काही केलेलं आहे का? जरूर. मॅकनी ऍक्च्युली याच्याबद्दल गाईडलाईन्स, इलॅबोरेट गाईडलाईन्स काढलेले आहेत आणि त्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला टुरिझम डिपार्टमेंटला पण दिलेल्या आहेत. कारण त्यांनी रिक्वेस्ट केली होती तर त्यांना पण सबमिट केलेल्या आहेत आपण या गाईडलाईन्स आणि त्यांनी एक्सेप्ट केलेल्या आहेत माझ्यामध्ये. आणि या गाईडलाईन्स मॅकच्या ज्या आहेत त्या एक डॉक्टर दीपा आगाशे म्हणून आहेत. शी इज प्रोफेसर ॲट वेलकम ट्रस्ट in Welcome Trust, which is somewhere National Center of Biological Sciences म्हणून आहे, बँगलोरला इन्स्टिट्यूट आहे. तर तिकडे आहे, तर त्यांनी सुद्धा त्या गाईडलाईन्स व्हॅलिडेट केल्या, वाचल्यात आणि त्याबरोबर आहेत असं म्हटलं. तर त्या आपण सबमिट केलेल्या आहेत. तर लोकांनी जाऊन ऍक्च्युली वाचू शकतात त्या गाईडलाईन्स, आपल्या वेबसाईटवरती आहेत आणि त्या पब्लिश केलेल्या आहेत आपण. मला एक शेवटचा प्रश्न तुम्हा दोघांना विचारायचा आहे की गाईडलाईनचं तर काम झालं आणि त्या पुढे अजून इम्प्रूव्ह होत राहतील, पण सगळ्यांनी या गाईडलाईनचं अगदी तंतोतंत पालन केलं असं पण समजूया, तर ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीमध्ये होणारे अपघात किंवा दुर्दैवी घटना पूर्णपणे बंद होतील का? याच्यावर तुम्हा दोघांना प्रश्न आहे. महेश, मी यू गो अहेड, यू फर्स्ट से समथिंग. बर, मी बोलतो की माझं असं मत आहे की सगळ्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की देर इज नथिंग लाईक झिरो रिस्क. आणि गिर्यारोहण हे म्हटलं की याच्यामध्ये काही अंगभूत धोके हे राहणारच. तर जगातल्या कुठल्याही गाईडलाईन्स घ्या तुम्ही, UIA गाईडलाईन्स घ्या किंवा ॲडव्हेंचर टुरिझमसाठीचं ISO 21101चं स्टँडर्ड घ्या किंवा मॅकच्या सेफ्टी गाईडलाईन्स घ्या, असं कोणीच छातीटोकपणे सांगू नाही शकणार की बाबा तुम्ही आमच्या गाईडलाईन्स फॉलो केल्यात ना तर पुन्हा कधी ऍक्सिडेंटच होणार नाही. हे शक्य नाही. पण मी एक गोष्ट मात्र नक्की सांगू शकतो की या गाईडलाईन्स जर का आपण प्रामाणिकपणे फॉलो केल्या किंवा ट्रेकमध्ये याचा वापर केला तर आपल्या ट्रेक्स मधले धोके, या धोक्यांची पातळी ही नक्की कमी होऊ शकते आणि आपण ही जी रिस्क आहे साहसी खेळामधली जी धोके आहेत ते एका टॉलरेबल रिस्कच्या लिमिटमध्ये आणू शकतो. आणि त्याच्यामुळे गाईडलाईन्स फॉलो केल्या तर ऍक्सिडेंटच होणार नाही असं म्हणणं थोडंसं
जास्ती होईल, परंतु नक्की कमी होतील ऍक्सिडेंट आणि ट्रेक्स हे जास्ती चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येऊ शकतील असं मला वाटतं. मी थोडंसं ऍड करतो याच्यात. माझ्या मते ॲज महेश सेड की आपण ऍक्सिडेंट किंवा अपघात हे झिरो करू शकत नाही हे नक्की. आणि ऍडव्हेंचर बाय डेफिनेशन सेज की देर इज अन एलिमेंट ऑफ रिस्क. बरोबर. आणि पीपल गो आउट फॉर ऍडव्हेंचर ओनली बिकॉज देर इज अ रिस्क. So we can't eliminate that risk part completely. Rather, that is risk part is what gives people excitement. Okay, that doesn't mean that one has to be foolish at the same time. बरोबर. उलट असं म्हणता येईल आपल्याला की आपण जर का प्रिकॉशन घेतल्या, आपला सगळा एक प्रकारचा सपोर्ट सिस्टम आणि एक्सपर्टाईज वाढवला, तर वी मे बी एबल टू टेक मच मोर रिस्क. आणि Correct. दॅट विल गिव्ह यू अ डिफरंट काइंड ऑफ अचिव्हमेंट इज व्हॉट आय वुड से. तर त्याकरता ही सगळी तयारी करणं तेवढीच इम्पॉर्टंट आहे आणि इट इज क्रिटिकल. पण गाईडलाईन फॉलो करून अपघात शून्य होतील किंवा होणार नाहीत, हा अप्रोच आपल्याला ठेवून चालणार नाही किंवा असं होऊ शकत नाही. तुम्ही स्वतः काही गाईडलाईन्स डेव्हलप केले असतील, त्याच्याबद्दल तुम्ही जरूर आम्हाला कळवा. कारण गाईडलाईन्स या कायम जास्तीत जास्त चांगल्या करता येऊ शकतात. मला असं नाही वाटत की गाईडलाईन एकदा लिहिली की आता ती फायनल झाली, ती नक्की जास्त चांगली होऊ शकते. त्यामुळे तुम्ही तुमचे अनुभव जरूर आम्हाला लिहून कळवा. आमच्या फेसबुक पेजवर तुम्ही आम्हाला तुमच्या सूचना लिहून पाठवू शकता. परत एकदा सांगतो की मॅकच्या वेबसाईटवरच्या गाईडलाईन्स जरूर वाचा, जेणेकरून आपलं हे अख्खं जे क्षेत्र आहे ते जास्त सुरक्षित होईल आणि ऍक्सिडेंट्सचं प्रमाण जितकं कमी होईल तेवढंच आपल्या सगळ्यांना या क्षेत्रामध्ये तेवढा जास्त आनंद मिळेल, लोकांनाही तेवढा जास्त आनंद देता येईल. आजच्या मॅकच्या या 5वा एपिसोड, सेफ्टी की पाठशालाच्या 5व्या एपिसोडमध्ये तुम्ही सगळे सहभागी झाल्याबद्दल अत्यंत मनापासून तुम्हा सर्वांचे आभार. नमस्कार.